हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी किरण तुमचं स्वागत करते माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आणि आजचा व्लॉग जो आहे हा 2-3 दिवसाचा मिक्स असा असणार आहे. आणि ही गुरुवारची क्लिप आहे. आणि रुही गेली आहे तिच्या डॅडींसोबत गावी. आणि असं पहिल्यांदाच झालं आहे की 5-6 दिवस झाले ती माझ्या विना राहिलेली आहे. आणि व्यवस्थित राहते आहे ती, म्हणजे आठवण देखील काढत नाही आहे. पण आमचा दिवस इथे जात नाही आहे तिच्या विना. आणि श्रावण सुरू आहे. कोणी गुरुवारी उपवास करतं, सोमवारी असे बरेच उपवास सुरू असतात श्रावणामध्ये. तर त्यासाठीच एक उपवासाची रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करते आहे. वरईचं उपीट किंवा वरईचा उपमा. तर साहित्य बघू शकता. मी बटाटा घेतलेला आहे, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे, थोडीशी कूट देखील करून घेतलेला आहे शेंगदाण्यांचा. त्याचबरोबर मिरची आणि कोथिंबिरीची पेस्ट करून घेतलेली आहे, कढीपत्ता आणि जिरं जर तुम्ही खात असाल तर. तर सगळ्यात आधी कढईमध्ये मी तूप गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये वरई जी आहे परतवून घेणार आहे. ज्याप्रमाणे आपण उपमा करताना रवा भाजून घेतो त्याप्रमाणे वरई देखील थोडीफार भाजून घ्यायची आहे. वरई व्यवस्थित भाजून झाली की ती आपल्याला काढून घ्यायची आहे बाजूला. आणि त्यानंतर त्याच कढईमध्ये मी ती कढई व्यवस्थित पुसून वगैरे त्यामध्ये परत तेल घातलेलं आहे. तेल किंवा तूप दोन्ही तुम्ही वापरू शकता. तर मी इथे तेल घातलं होतं आणि त्यानंतर त्यामध्ये आपलं जे साहित्य आहे, कढीपत्ता, मिरचीची आणि कोथिंबीरची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालायची आहे, परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि बटाटे देखील फोडणीमध्येच घालायचे आहेत. आणि बटाटे घालून झाले की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे, जेणेकरून पटकन असे बटाटे शिजून जातील. आणि वरून पाणी वगैरे घालायची जरूरत नाही आहे बटाटे शिजवायला, कारण फोडणीमध्येच ते व्यवस्थित असे शिजतात. आणि नंतर आपण उपम्यामध्ये पाणी घालणारच आहे, त्यावेळेस देखील ते व्यवस्थित शिजून येतील. सो बटाटे घालून एक 5 मिनटं आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आणि यामध्ये मी शेंगदाणेही फोडणीमध्येच घातले होते. थोडेसे मी अख्खे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजलेले, आणि थोडासा मी कूट करून घेतलेला आहे. कूट नंतर घालणार आहे. सो बटाटे घालून झाले की एक 2 ते 3 मिनटं व्यवस्थित ते तेलामध्ये परतून घ्यायचं आहे, कारण जो बटाट्याचा कच्चापणा असतो त्याचा स्मेल गेला पाहिजे. नाहीतर कसं असतं, बटाटा तसाच आपण पाण्यामध्ये डायरेक्ट शिजवला की तो एक स्मेल असतो, त्याचा जो कच्चापणा असतो तो त्या उपम्यामध्ये उतरू शकतो आणि ते व्यवस्थित नाही लागणार. सो तेलामध्ये बटाटा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे आपल्याला, झाकण लावून असं 2-3 मिनटं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. तर इथे बटाटा जो आहे व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये वरईचे तांदूळ जे आहेत आपण जे भाजून घेतलेले आहेत ते त्यामध्ये घालायचे आहेत. आणि परत एकदा सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि बाजूला तुम्ही बघू शकता मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता हे पाणी देखील गरम झालेलं आहे आणि हे पाणी, गरम पाणीच आपल्याला या उपम्यामध्ये घालायचं आहे आणि मग व्यवस्थित शिजू द्यायचं आहे. जेवढा आपण उपमा म्हणजे रव्याचा जो उपमा करतो त्यासाठी पाणी वापरतो त्यापेक्षा थोडंसं जास्त पाणी घालायचं आहे, कारण वरई थोडीशी जाडसर असते त्यामुळे. आणि ते बघू शकता व्यवस्थित आपला जो आहे आपली जी वरई आहे व्यवस्थित शिजलेली आहे. आणि त्यामध्ये आत्ता आपल्याला या स्टेजला शेंगदाण्याचा जो कूट आपण करून घेतलेला आहे, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट ह्यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित सगळं परतून घ्यायचं आहे. मस्त असा गरम गरम उपवासाचा उपमा, वरईचा उपमा रेडी आहे. तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की कसा बनला होता. हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर सगळ्यांना नागपंचमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज नागपंचमी आहे आणि आमच्या इकडे उपवास पकडला जातो, भावासाठी उपवास पकडला जातो हा खास करून. आणि आमच्या इकडे आज ना चुली म्हणजे तवा ठेवला जात नाही गॅसवर. म्हणजे तवा वज्र असतो आजच्या दिवशी, म्हणजे चपाती भाकरी म्हणा काही आज बनत नाही तव्यावर. आणि मराठी क्लासमध्ये काय करायला पाहिजे, काय लिहू त्याच्यात बघूया. मला आम्ही तिघं पण आम्ही प्लॅनिंग करतो. सो फ्रेंड्स, मी आता स्कूलवरून आली आहे. मम्मा थोडेसे व्हेजिटेबल्स घ्याले. तर आताच मी राशीला स्कूलवरून घेऊन आलेली आहे. आता हिला थोडंफार खायला देते काहीतरी. मी बनवणार आहे मॅगी. तर राशीला स्कूलवरून घेऊन आले मी आणि आता तिला थोडं जेवायला वगैरे देते. आणि आज काही स्वयंपाक जास्त बनवला नाही आहे, दोघीच आहोत आम्ही आज घरी. आणि तिला मॅगी खायची होती, तर ती मॅगी खाईल आता. आणि नंतर मी माझ्यासाठी काहीतरी बनवणार आहे, त्यावेळेस ती खाईल. आणि हो, तिनेही आज थोडंफार ब्लॉग केलेला आहे. आणि बघू आता कंप्लीट झाला की अपलोड केल्यावर मी लिंक जी आहे ती शेअर करेनच तुमच्याशी. आणि तिला आता स्वतः मॅगी बनवायची आहे. मी थांबेन तिच्या शेजारी आणि चला म्हटलं तिला बनवायचं आहे तर बनवू देत. सो आता ती फ्रेश वगैरे होती आहे आणि मग नंतर बनवताना मी तुम्हाला दाखवेन. आता पाणी बॉईल होत आहे. तो फ्रेंड टाइमपाससाठी मी तुम्हाला एक राईम सांगणार आहे. आता तर रेनी सीझन आहे तर मी रेनी बद्दल एक राईम सांगते.
सावकाश. मी खूप भीती. माझं फर्स्ट टाइम आहे ना. तर आमचं हे 2 मिनिटचं मॅगी 10 मिनिटात होत आहे. त्याला तोपर्यंत राशीची मॅगी बनतीये आणि मीही बटाटे आहेत ते उकडायला घातलेले आहेत. बटाटे उकडले की मी त्याचे पॅटीस बनवणार आहे शॅलो फ्राय करून. तर रेसिपी जर शूट केली तर नक्की तुमच्याशी शेअर करेन. तर मम्माने हे ह्याच्यामधून सर्व केलेलं आहे प्लेटमध्ये. मम्माने पण थोडीफार मदत केली आहे. खाऊन सांग कसं झालंय. तिला पण आवडलं माझं मॅगी. सो फ्रेंड्स, स्कूल करून येताना आम्ही केलेलं थोडीशी स्टेशनरी शॉपिंग. तर चला मी ते दाखवते तुम्हाला. चला स्टार्ट करूया. तर फर्स्ट आहे ही डायरी. कशी आज खूप सारे पेजेस आहेत. हे आहे 10 रुपीजला. आणि त्याच्यासोबत एक पेन. हे आहे 5 रुपीज. हे आहे 10 रुपीज. तर टोटल 15 रुपीज. आणि 2 पेन्सिल्स. थांबा, हे ना हे जोडीने आलं. थांबा, आणि आहे हो हे बघा. हे एकाच पॅकेटमध्ये आलेलं हे आहे. हे बघा त्याच्यात आलेलं. ओके, हे 20 ना. 20. हे बघा आमचं पेंटिंगचं. हे मी आता सोचत होते ह्याच्यासोबत मी करेन नंतर जेव्हा मी उद्या स्कूलवरून आले तेव्हा. आज तर मला खूप टाईम नाही भेटला. आम्ही खेळत होतो, मॅगी बनवत होतो आणि खूप एन्जॉय करत होतो ना. मग टाईमच भेटला नाही. नेक्स्ट टाईम मी तुम्हाला पेंटिंगचा एक व्हिडिओ दाखवेन. हे बघा बटरफ्लाय. KG मीन्स 2nd पर्यंत मी पेन्सिलच यूज करते. आता मी मोठी झाली आहे, 3rd स्टँडर्डला आहे मी, तर मी पेन यूज करते. आता यूज करायसाठी हे इमर्जन्सीला, कारण की हे संपलं तर आणि पाहिजे तर हे घेतले. आणि माझं फेवरेट आले आता. हे माझं सगळ्यात फेवरेट आहे. ह्याच्यापेक्षा खूप हे चांगलं आहे. ह्याच्यात खूप सारे रबर्स आहेत. इरेझर्स ग्रीन, येलो, पर्पल, ब्लू अँड पिंक. मला तर जेव्हा मी स्टेशनरीला गेलेले तेव्हा मला हे वाटलं मार्कर असेल, पण हे तर रबर निघालं. इरेझर.